तर मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवतो तुमच्या सगळ्यांचा आवडता व्यक्ती आक्या बनसोडे, ज्याला तुम्ही किंग बनवलं ना इंस्टाग्रामचं, बघा तो किंग. तुम्हाला तर माहिती आहे तुषार बनसोडे, तुम्हाला हे पण माहिती आहे की माझा मोठा भाऊ आक्या बनसोडे. ते गेले 8-15 दिवस आक्या बनसोडेची घरात वागणूक एकदम चेंज झालेली आहे. त्याच्यात त्याला पैसा आल्यामुळे त्याने घरच्याला एकदम सोडून दिलेले बघलं. मदरला पण घरी रोज त्रास चालू आहे, रोज फोनला शिव्या चालू आहे. तो म्हणतोय आता त्याचा पैसा भेटलाय तर त्याचं वेगळं झालेलं आहे, त्याने लग्न केले त्याचं वेगळं राहतोय त्याचं तो मग घरात रोज घरी जाऊन मम्मीला जाऊन शिव्या देतोय. आता हा तुमचा इंस्टाग्रामचा किंग, ज्या आईने त्याला जन्म दिलाय त्या आईला काय काय बोलतोय ते पण बघा एकदा. आम्ही आक्याची मम्मी आहे. आक्याचा इतका त्रास असतो ना, घरी येऊन घाणघाण शिव्या देतो, खालच्या दराला जाऊन शिव्या देतो. बुधवार पेठात जाय म्हणतो मला, 150 रुपयावर धंदा कर, तू माझी मम्मी नाहीस, तुला मम्मी म्हणायची लाज वाटायली मला, असं बोलतो ते घरामध्ये. तुम्ही त्याला आक्या समजून वगैरे सगळ्यांनी डोक्यावर घेतलंय, पण त्याचं काहीच नाहीये. घरामध्ये जसं बाहेर जसं वागतो तसं घरामध्ये काहीच वागत नाहीये. ते खूप त्रास आहे त्याचा मला. एक विचार करण्याची गोष्ट ना मित्रांनो, ज्या व्यक्तीने त्याला जन्म दिलाय, ज्या आईने त्याला जन्म दिलाय, तो त्याच्या आईचा नाही होऊ शकला, तर इंस्टाग्रामला त्या व्यक्तीचे 1.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्यांचं काय होणार म्हणतो? आता काय परत बोललं तर राग येईल परत कोणाला. काय बोलायचं, घ्या आता आदर्श आक्या बनसोडेची, किंग आक्या बनसोडे. हा, त्याच्या नावाचे काही लोक टॅटू बनवतात, त्याच्या नावाने काही लोक जगतात, काही लोक त्याला आयडल मानतात. मी असे लय लोक बघितले त्याला आयडल मानणारे. घ्या आता आदर्श, आता त्याला आयडल माना, त्याच्याकडून शिका. आईची इज्जत नाही करायची, आईला कसं बोलायचं शिकून घ्या त्या आक्या बनसोडेकडून. आणि तोच आक्या बनसोडे त्याच्या आईवर काय काय आरोप लावतोय हे पण बघा. आणि माझ्या पप्पाला मारून टाकण्याचं कारण म्हणजे माझ्या मम्मीचे, आणि माझ्या पप्पाला औषध घालून मारलेलं माझ्या मम्मीने. त्यामुळं या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे, त्या गोष्टी सगळ्या मला माहिती आहे. त्यामुळे ते माझ्या घरचे माझ्या विरोधात जाते ते. आता मला एक सांगा, ठीक आहे आक्या बनसोडेला माहिती आहे की बाबा माझ्या आईने माझ्या बापाला औषध देऊन मारले, तर ठीक आहे तू किती इज्जत करतो बापाची ते पण बघा. आता आक्या बनसोडे त्याच्या बापाची किती इज्जत करतोय बघा. मुद्द्याची गोष्ट म्हणजे त्याने एवढं मोठं दुकान केलं यार, त्या दुकानामध्ये मला एवढे दिवस त्यानं फक्त नौकर म्हणून ठेवलं. माझ्याकडून 1 ना 1 रुपयाचा हिशोब मागितला त्याने, त्याच्यामुळे मी दुकानावर जाणं बंद केलेलं आहे त्याचं. आणि मेन म्हणजे त्यानं दुकानात माझ्या वडिलांचा एक पण फोटो ठेवला नाही, तेच कारण आहे मी दुकान सोडायचं. आणि इथून तिथून मी फोटो आणला वडिलांचा की दुकानात ठेवतो, त्याने त्याचा फोटो पप्पाचा पायाखाली ठेवला, त्याच्या पप्पाचा पायाखाली ठेवला त्याच्या. ही लायकी आक्या बनसोडेची. तुम्हाला त्याचं दुसरं रूप सांगण्यासाठीच व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न, म्हणजे त्याचं दुसरं रूप कळण्यासाठी. वा 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 वा, काय इज्जत आहे बापाची. हा, खतरनाक. अरे काय बोला मला पण समजा नाही यार या व्यक्तीला. जो इंस्टाग्रामला रील्स बनवतोय की तुला हप्त्याला पैसे नसेल तर मला सांग, मी तुला हप्ते भरायला पैसे पाठवतोय. अरे तेच पैसे जर तू तुझ्या घरात दिले असते, तुझ्या आईला तुझ्या भावाला दिले असते, तर तुला ही वेळ आली नसते रे आक्या बनसोडे. आणि हो तुम्हाला सांगतो, आक्या बनसोडे एक लहाना भाऊ पण आहे, साई बनसोडे. शाळेत जातो तो मुलगा बिचारा लहाना. तर हा आक्या बनसोडे माहिती काय करतो, मोठा भाऊ असं म्हटलं जातं की मोठा भाऊ बापाच्या जागेवर असतो घरात. ते लहान मुलांसाठी जसं तुषार बनसोडे झाला आणि साई बनसोडे, या दोघांसाठी आक्या बनसोडे हा बापाच्या जागेवर आहे, कारण तो घरात मोठा आहे. तर तो बापाच्या जागेवर असणारा आक्या बनसोडे तो लहान्या भावाला मारण्यासाठी शाळेत मुलांना टिप देतोय, जर तुला पैसे घे आणि त्याला मार. साई बनसोडेला आम्ही 3 भाऊ होतो, मी आकाश बनसोडे आणि छोटा माझा साई बनसोडे. तर आता आकाश बनसोडे काय वेगळा झालेला आहे, पण माझा लहान भाऊ जो साई बनसोडे तो रोज शाळेत जातो. त्याला पण शाळेतल्या लहान लहान पोरांना टिपा देऊन मारणं बिरण्याच्या गोष्टी केलेल्या आहेत त्याने, ते पण केलेले. पण आता इथून पुढे मी म्हणतोय किंवा मला किंवा माझ्या छोट्या भावाला किंवा मम्मीला काही जरी त्रास झाला तर त्याची जिम्मेदार आक्या बनसोडे राहील आणि त्याचा मामा एक राहील. आणि आता काय बोलायचं आता तुम्ही सांगा मला. आणि तुम्ही त्याला इंस्टाग्राम किंग बनवलंय. आता त्यावेळेस मी हा व्हिडिओ बघितला ना तुषार बनसोडेचा, त्यावेळेस मी काय केलं, इंस्टाग्रामला गेलो. इंस्टाग्रामला गेल्यानंतर सगळ्यात पहिलं आक्या बनसोडेची आयडी सर्च केली आणि पहिलं अनफॉलो करून टाकलं. गरजच नाही ना अशा व्यक्तीची. जो त्याच्या आईची इज्जत करू शकत नाही तो आपली इज्जत काय करणार. आता पुढचं समजून घ्या. बाकी तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये सांगा. आणि बाकी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आक्या बनसोडेचे जे भक्त आहेत ना की बाबा आमच्यासाठी आक्या बनसोडे सर्व काही आमचं आयडियल, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. हा, मग कळण त्यांना आक्या बनसोडे काय चीज आहे. भेटू मग असं पुढच्या व्हिडिओत. गोष्ट म्हणजे माझा लहान भाऊ साई आणि आम्ही दोघांनी पण आत्महत्या करायचा प्रयत्न केलेला आहे, पण आम्ही ती गोष्ट सोडून आमच्या आईकडे बघून ती गोष्ट सगळी सोडलेली. आणि तुम्ही ह्या आईकडे बघून आक्या बनसोडेला सपोर्ट केलता, तर आता ह्याच आईकडे बघून आक्या बनसोडेला हे करू टाका. काही विषय नाही मित्रांनो, व्हिडिओ शेअर करा होईल तेवढं, आणि तुमच्या सपोर्टची लय म्हणजे लय गरज आहे मला.